नमस्कार. आपल्या मनाला योग्य दिशा कशी द्यावी, हं, आयुष्यात समाधान आणि खरी शांती ती पण अगदी सहजपणे कशी मिळवावी, हं, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपण एका महत्वाच्या मार्गदर्शकाकडे वळणार आहोत. बरोबर. समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक या अजरामर रचनेतील एका श्लोकाचा आज आपण जरा सखोल विचार करूया. अगदी. आज आपण दुसरा श्लोक घेतोय, हो ना? हो. आणि हा श्लोक म्हणजे खरं सांगायचं तर केवळ 4 ओळी नाहीयेत. एका अर्थपूर्ण आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्लीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर. आणि आमच्यासमोर या श्लोकावर आधारित काही स्पष्टीकरणात्मक नोंदी आहेत. हं, तर या माहितीच्या आधारे आपला उद्देश हा आहे की या श्लोकात जो व्यावहारिक उपदेश दडलाय ना, बरोबर. तो समजून घेणं. आणि तो आजच्या काळातही कसा लागू होतो हे पाहणं. अगदी. आणि विशेष म्हणजे हा श्लोक काही फक्त आध्यात्मिक साधकांसाठी नाहीये. नाही. तर दैनंदिन जीवनात ज्यांना अधिक स्पष्टता हवी आहे, शांतता हवी आहे, अशा प्रत्येकासाठीच तो उपयुक्त आहे. यातलं शहाणपण कालातीत आहे खरं तर. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया या विचार प्रवासाला. मी आधी संपूर्ण श्लोक वाचतो म्हणजे संदर्भ स्पष्ट होईल. हो, जरूर. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरिपा विजेतो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडूनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. दुसरं. सुंदर आणि अत्यंत नेमकी मांडणी. प्रत्येक शब्द महत्वाचा. अगदी. तर पहिली ओळ आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. समर्थ इथे बघा, मनाला थेट सज्जन म्हणून हाक मारतायत. हा शब्दप्रयोग खूप विचार करायला लावणारा आहे, नाही का? म्हणजे मन जे अनेकदा चंचल असतं, विकारांनी भरलेलं असू शकतं, हो. त्याला सज्जन म्हणण्यामागची भूमिका काय असेल? म्हणजे काय म्हणतात त्याला, एक प्रकारची अपेक्षा आहे की प्रोत्साहन? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. मनाला सज्जन म्हणणं हे त्याला त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपाची आठवण करून देण्यासारखं आहे असं मला वाटतं. अच्छा. जणू समर्थ म्हणतायत, अरे मना, तुझं मूळ स्वरूप चांगलंय, तू सज्जन आहेस, म्हणून त्या सज्जनत्वाला साजेल अशाच मार्गाने जा. ही एक प्रकारे मनाची उंची वाढवणारी, त्याला सकारात्मक दिशा देणारी हाक आहे. यात धाक नाहीये, तर एक प्रेमळ आवाहन आहे. म्हणजे मनातला जो चांगुलपणा आहे त्याला साथ घालण्याचा प्रयत्न. अगदी. आणि मग पुढचा भाग, भक्तिपंथेची जावे. इथला ची हा प्रत्यय महत्वाचा वाटतोय. बरोबर. जो फक्त याच मार्गाने असा अर्थ सूचित करतो, नाही का? हो, अगदी. पण मग भक्ती म्हणजे नेमकं काय? केवळ पूजा, जप किंवा कर्मकांड, की याचा अर्थ अधिक व्यापक आहे? अगदी योग्य निरीक्षण. तो ची आग्रह दर्शवतो, जणू काही दुसरा खात्रीचा मार्ग नाहीस. पण इथे भक्ती या शब्दाचा अर्थ खरंच खूप व्यापक आहे. तो केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाहीये. समर्थांना अभिप्रेत असलेली भक्ती म्हणजे सत्य, नीतिमत्ता, प्रामाणिकपणा, कर्तव्यपरायणता या मूल्यांवर अढळ श्रद्धा ठेवून त्यानुसार आपलं जीवन जगण्याचा मार्ग. ओके. हा एक प्रकारचा वे ऑफ लाईफ आहे. मूल्याधिष्ठित जगण्याचा आग्रह आहे तो. म्हणजे हे नैतिक आचरणाचं महत्त्व अधोरेखित करतंय. पण हाच एकमेव मार्ग का असावा? आयुष्यात यशस्वी किंवा समाधानी होण्याचे दुसरे मार्ग असू शकत नाहीत का? आता बघा, समर्थांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर इतर मार्ग कदाचित तात्पुरतं यश किंवा सुख देऊ शकतीलही. हो. पण चिरंतन समाधान, खरी मनःशांती आणि जीवनाची सार्थकता ही केवळ याच मूल्याधिष्ठित मार्गावर चालण्याने मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. याचं एक साधं उदाहरण घेऊया, जे आपल्या स्रोतांमध्ये पण थोडं सूचित केलंय. समजा एखाद्या विद्यार्थ्याला उत्तम डॉक्टर व्हायचंय. ठीक आहे. हे झालं त्याचं ध्येय. त्यासाठी त्याला प्रामाणिकपणे अभ्यास करणं, ज्ञान मिळवणं, कौशल्य आत्मसात करणं हाच मार्ग स्वीकारावा लागेल, बरोबर? हो, बरोबर. शॉर्टकट किंवा चुकीचे मार्ग त्याला कदाचित तात्पुरता फायदा देतीलही, पण एक सच्चा आणि यशस्वी डॉक्टर बनण्यासाठी त्याला अभ्यासाचा आणि नीतीचा भक्तिमार्ग स्वीकारावाच लागेल. म्हणजे त्या ध्येयाप्रती त्याची निष्ठा. अगदी. तीच निष्ठा. त्याचप्रमाणे जीवनातील अंतिम ध्येय म्हणजे शांती आणि समाधान मिळवण्यासाठी नीतीचा आणि सदाचाराचा मार्ग हाच खात्रीचा आहे असं स्वामींचं म्हणणं आहे. समजलं. म्हणजे ध्येया इतकंच त्या ध्येयापर्यंत पोचण्याचा मार्गही शुद्ध आणि योग्य असणं महत्वाचं आहे. नक्कीच. आता पुढची ओळ तर आणखीनच रंजक आहे. तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. ही ओळ पहिल्या ओळीत जी कृती सांगितली त्याचं फळ सांगते. बरोबर. श्रीहरी म्हणजे कोण? परमेश्वर, आत्मिक समाधान, की काहीतरी अजून वेगळं?
आणि स्वभावे म्हणजे सहजपणे, आपोआप. हे थोडं काय म्हणतात त्याला, आश्चर्यकारक वाटतं. आयुष्यात काहीही मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात असं आपण नेहमी ऐकतो. मग इथे सहजपणे प्राप्ती कशी, यावर थोडं अधिक सांगाल का? इथे गोष्ट खूप रंजक वळण घेते असं वाटतं. बरोबर आहे. श्रीहरी या शब्दाचे अनेक अर्थ लावले जातात. परब्रह्म, इष्टदेवता किंवा अधिक व्यापक अर्थाने जीवनातील अंतिम सत्य, परमशांती, आत्मिक समाधान. ओके. आपण याला खरी मनशांती किंवा अंतर्गत समाधान असं म्हणू शकतो सोप्या भाषेत. ठीक आहे. आणि स्वभावेन म्हणजे अगदी बरोबर, नैसर्गिकरित्या, आपोआप, सहजपणे. पण याचा अर्थ आळशी होऊन बसायचं नाहीये ना? नाही, अजिबात नाही. उलट पहिल्या ओळीत सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण सातत्याने, निष्ठेने भक्तिपंथे म्हणजे योग्य, नैतिक मार्गावर चालतो, तेव्हा हे फळ म्हणजे श्रीहरी प्राप्ती मिळवण्यासाठी वेगळे, अतिरिक्त प्रयत्न करावे लागत नाहीत. अच्छा. ते त्या मार्गाचं नैसर्गिक पर्यवसन असतं, म्हणजे नॅचरल कॉन्सिक्वेन्स. पण मग हा सहजपणा कसा अनुभवायचा? अनेकदा आपण चांगलं वागूनही, नैतिक मार्गावर चालूनही अडचणी येतात, मनस्ताप होतो. मग हे स्वभावे कसं घडतं? खूप छान प्रश्न आहे. इथे स्वभावेंचा अर्थ परिणाम म्हणून नैसर्गिकरित्या असा घ्यायला हवा. बरं. जसं शेतकरी शेतात बी पेरतो, खत पाणी घालतो, मशागत करतो, हे झालं त्याचं भक्तिपंथेची जावे. हो. या कष्टांचं फळ म्हणून पीक उगवतं. ते स्वभावे येतं. पीक उगवण्यासाठी शेतकऱ्याला बी पेरल्यानंतर पुन्हा वेगळं काही अचाट करावं लागत नाही. ती निसर्गाची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सातत्याने नीती, सत्य, प्रामाणिकपणा यांचं बी आपल्या आचरणात पेरतो, तेव्हा मनःशांती आणि समाधान हे फळ नैसर्गिकरित्या कालांतराने मिळतंच. म्हणजे लगेच मिळेलच असं नाही? हो, कदाचित लगेच मिळणार नाही. मध्ये अडचणी येतील, पण त्या मार्गावर टिकून राहिल्यास अंतिम फळ हेच असेल. हा कार्यकारण भाव आहे. चांगल्या कर्माचं फळ चांगलं, हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे स्वभावे घडतं. म्हणजे संयम आणि सातत्य महत्वाचंय. योग्य कृती करत राहिलं की फळ नैसर्गिकरित्या मिळेल ही श्रद्धा ठेवायला हवी. अगदी. आता तिसऱ्या ओळीकडे वळूया. जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे. जनी निंद्य म्हणजे समाजात ज्या गोष्टी निंदनीय मानल्या जातात, वाईट समजल्या जातात. बरोबर. उदाहरणार्थ खोटं बोलणं, चोरी, मत्सर, द्वेष, फसवणूक, परनिंदा. आणि सोडूनी द्यावे ही तर स्पष्ट आज्ञा आहे. हा भाग भक्तिमार्गाशी कसा जोडला जातो? हे आधी करायचं की भक्तिमार्गावर चालताना करायचं? ही आहे ना भक्तिमार्गावर चालण्याची पूर्वतयारी आहे आणि सोबत चालणारी प्रक्रिया पण आहे. अच्छा. हां, नैतिक शुद्धीकरणाचा पाया आहे. जसं शेती करण्यापूर्वी जमीन साफ करावी लागते, तण काढावं लागतं, हो, तसंच मनाला शुद्ध करण्यासाठी आणि नैतिक मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टी निंद्य आहेत, ज्या आपल्या प्रगतीत अडथळा आणतात, त्यांचा त्याग करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या काढून टाकायच्या. हो. आणि सोडूनही द्यावे म्हणजे केवळ शारीरिक कृती थांबवणं नाही, तर त्या विचारांनाही मनात थारा न देणं. हा जाणीवपूर्वक करायचा त्याग आहे. कॉन्शियस एफर्ट. म्हणजे नुसतं चांगलं करण्याचा प्रयत्न पुरेसा नाही, तर वाईट गोष्टींपासून सक्रियपणे दूर राहणंही तितकंच गरजेचं आहे. अगदी. पण समाजात काय निंद्य आहे हे नेहमीच स्पष्ट असतं का? काही गोष्टी सापेक्ष असू शकतात ना, काळानुसार, परिस्थितीनुसार बदलणाऱ्या. बरोबर आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. काही गोष्टी स्थळकाळानुसार बदलू शकतात. पण समर्थ इथे मला वाटतं मूलभूत मानवी मूल्यांबद्दल बोलत आहेत, जी बऱ्याच अंशी सार्वत्रिक आहेत. जसं की खोटं बोलणं, चोरी करणं, इतरांना विनाकारण त्रास देणं, मत्सर करणं, या गोष्टी साधारणपणे सर्वच समाजांमध्ये आणि काळात निंदनीय मानल्या गेल्या आहेत. हो, हे खरंय. इथे स्वतःच्या विवेकाला जागरूक ठेवणं महत्वाचं आहे. जी कृती किंवा विचार आपल्या आणि इतरांच्या कल्याणासाठी हानिकारक आहे, ज्यामुळे आपल्या मनाची शांती भंग पावते, ती निंद्य समजून तिचा त्याग करायचा आहे. उदाहरणार्थ आता कार्यालयात किंवा मित्रमंडळीत इतरांबद्दल अनावश्यक नकारात्मक चर्चा करणं, अफवा पसरवणं, हे सुद्धा जनिनिंद्यमध्येच मोडतं की नाही? बरोबर. यापासून जाणीवपूर्वक दूर राहणं म्हणजे सोडूनी द्यावे या आज्ञेचं पालन करणं. म्हणजे स्वतःच्या कृती आणि विचारांचं सतत परीक्षण करत राहणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता शेवटची चौथी ओळ. जनी वंद्य ते सर्व भावे करावे. जनी वंद्य म्हणजे समाजात ज्या गोष्टी प्रशंसनीय मानल्या जातात, चांगल्या समजल्या जातात. हो. जसं की सत्य बोलणं,
दानधर्म, परोपकार, नम्रता, प्रामाणिकपणा, इतरांप्रती सहानुभूती. बरोबर. पण इथे कळीचा शब्द आहे भावे. सर्व भावे करावे याचा नेमका अर्थ काय? केवळ वरवर चांगली कामं करणं पुरेसं नाही का? या भावाचं इतका महत्त्व का? इथे काहीतरी खूप खोल दडलं असं वाटतं मला. अगदी बरोबर. भावे हा शब्द या ओळीचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. याचा अर्थ आहे पूर्ण श्रद्धेने, अंतःकरणापासून, निष्ठेने, निरपेक्षपणे, म्हणजे विदाऊट एनी एक्सपेक्टेशन. ओके. समाजात चांगली मानली जाणारी कामं केवळ दिखाव्यासाठी, लोकांची वाहवा मिळवण्यासाठी किंवा काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने करायची नाहीत. तर ती कृती आपल्या आतून आलेल्या खऱ्या कळकळीने, तळमळीने करायची आहे. कृतीच्या मागे असलेला हेतू, ती भावना, ती शुद्ध असायला हवी. पण हे खूप कठीण नाही का? अनेकदा आपण चांगली कामं करतो, पण त्यामागे कुठे ना कुठे प्रसिद्धीची, मान्यतेची किंवा अगदी पुण्य मिळवण्याची सुप्त इच्छा असतेच की. हो, पूर्णपणे निरपेक्ष भाव कसा साधायचा? हे कठीण आहे, म्हणूनच त्यावर जोर दिला आहे. ही एक साधना आहे. भावे करावे म्हणजे त्या शुद्ध हेतूपर्यंत पोचण्याचा सतत प्रयत्न करत राहणे. म्हणजे तो एक प्रवास आहे. अगदी. उदाहरणार्थ एखाद्या गरजूला मदत करताना ती गुप्तपणे करणे, फोटो काढून सोशल मीडियावर न टाकणे. आजकाल जे खूप होतं. बरोबर. किंवा त्या मदतीचा उल्लेख वारंवार करून मोठेपणा न मिरवणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तीकडून परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवणे. हा भावे करण्याचा प्रयत्न आहे. अच्छा. तिसऱ्या ओळीत आपण वाईट गोष्टी सोडल्या, निंदे ते सोडूनही द्यावे. आता चौथ्या ओळीत चांगल्या गोष्टी केवळ करायच्या नाहीत, तर त्या योग्य भावनेने करायच्या आहेत. म्हणजे एक त्याग आणि एक स्वीकार. अगदी. एक नकारात्मक त्याग आहे तर दुसरा सकारात्मक, सखोल स्वीकार आहे. हे दोन्ही मिळूनच भक्तिमार्ग पूर्ण होतो. ठीक आहे. आता हे सगळं एकत्र जोडून पाहूया. मला असं वाटते की ह्या 4 ओळी म्हणजे जणू एका प्रक्रियेचे 4 टप्पे आहेत. मांडणी चांगली आहे. पहिली पायरी, मनाला सकारात्मक दृष्टिकोन देऊन सज्जना, योग्य नैतिक मार्गावर, भक्तिपंथे चालण्याची प्रेरणा देणं. बरोबर. दुसरी पायरी, त्या मार्गावर चालल्यास अंतिम फळ म्हणजे शांती किंवा समाधान, श्रीहरी हे नैसर्गिकरित्या सहजपणे, स्वभावे मिळेल याची खात्री देणं. हो. तिसरी पायरी, त्या मार्गावर चालताना येणारे अडथळे म्हणजे नकारात्मक विचार आणि कृती, जनिनिंद्य, जाणीवपूर्वक काढून टाकणं, सोडूनही द्यावे. बरोबर. अडथळे दूर करणे. नेने सर्व भावे करणं. उत्तम. तर मग या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय होतो? म्हणजे याचं सार काय? जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं, म्हणजे वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, हो, तर हा श्लोक एका संतुलित, अर्थपूर्ण आणि समाधानी जीवनाचा एक परिपूर्ण आराखडात सादर करतो. अच्छा. एक कम्प्लीट ब्लूप्रिंटच जणू. हो, अगदी. याची सुरुवात होते मानसिकतेपासून, माइंडसेट, मग येते मार्गाची निवड, पाथ सिलेक्शन, त्यानंतर त्या मार्गाचं फळ, नॅचरल कॉन्सिक्वेन्स, मग अडथळ्यांची ओळख आणि निवारण, ऑब्स्टॅकल रिमूव्हल, राईट, आणि शेवटी सकारात्मक कृतीमागची शुद्ध भावना, सिन्सिअर पॉझिटिव्ह ॲक्शन. हे केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही, तर व्यावहारिक जगात एक चांगलं, नैतिक आणि परिणामकारक जीवन जगण्यासाठीचं मार्गदर्शन आहे. यात विचार, कृती आणि भावना या तिन्ही स्तरांवर काम करायला सांगितलं आहे. म्हणजे हे नुसतं वाचायचं नाही तर आचरणात आणायचं तत्वज्ञान आहे. खरंच यातलं शहाणपण खूप खोल आहे. शेकडो वर्षानंतरही हे मार्गदर्शन तितकंच ताजं आणि लागू वाटतं, नाही का? निश्चितच. यात सांगितलेली तत्व कालातीत आहेत, कारण ती मानवी स्वभावाच्या आणि नैतिकतेच्या मुळाशी संबंधित आहेत. बरोबर. आणि याच विचाराला पुढे घेऊन जाताना एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, जो चर्चेत थेट आला नाही कदाचित. काय? आजच्या जगात जिथे गोष्टी खूप गुंतागुंतीच्या झाल्या आहेत, जिथे काय योग्य आणि काय अयोग्य याच्या व्याख्या अनेकदा धूसर वाटतात. हो, हे खरंय. दान ती स्पष्ट आहेत, पण अनेकदा परिस्थिती इतकी काळीपांढरी नसते. बरोबर. अनेक नैतिक द्विधा, मॉरल डिलेमाज निर्माण होतात. अगदी. तर प्रश्न हा आहे की विशेषतः आजच्या काळात जिथे सोशल मीडियामुळे दिखाऊपणा आणि बाह्य मान्यता म्हणजे लाईक्स, शेअर्स याला खूप महत्त्व आलं आहे, तिथे समाजाने वंद्य मानलेल्या कृतींमागील खरा भाव कसा तपासावा? म्हणजे एखादी कृती खरोखर भावे केली जात आहे की केवळ प्रदर्शनासाठी, हे कसं ओळखावं? हा मोठा प्रश्न आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांचं सोडून द्या, आपण स्वतः आपल्या कृती सर्व भावे कशा करू शकतो, जरी त्या जगाच्या नजरेत आल्या नाहीत, जरी त्याचं कौतुक झालं नाही तरी. यावर विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. खरंच खूप विचार करायला लावणारा आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे.
केवळ समाजाने ठरवलेल्या निकषांपलीकडे जाऊन आपल्या कृतींमागचा हेतू तपासणं आणि तो शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणं हे आजच्या काळातलं एक मोठं आव्हान आहे. यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा. हाच विचार मनात ठेवून आजची ही चर्चा आपण इथे थांबूया का? उत्तम. मनाच्या श्लोकातील या दुसऱ्या श्लोकावरची ही सखोल चर्चा श्रोत्यांना नक्कीच उपयुक्त वाटली असेल आणि त्यांच्या विचारांना नवी दिशा देईल, अशी आशा करूया.